आपल्या सोबत जोडलेले अभिनेता रायटर जितेंद्र मुंडकर एकूणच व्यसनमुक्त भारत व्हावा, महाराष्ट्र व्यसनमुक्त व्हावा आणि युवा पिढी देशामध्ये एक सक्षम बनावी, देश हितासाठी त्यांचं कार्य राहावं या अनुषंगाने व्यसनमुक्ती चित्रपटामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका साकारली आहे। कशा प्रकारे पाहत आहे चित्रपटाकडे आणि भारत व्यसनमुक्त होण्यासाठी हा चित्रपट कशा प्रकारे कामी राहील आणि युवा पिढी घडण्यासाठी आपल्या माध्यमातून कशा प्रकारचे प्रयत्न राहतील? हा सर, गेल्या अनेक वर्षापासून हे माझे महाराष्ट्रभर प्रदर्शन चालू आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन, खेड्यापाड्यात जाऊन लोकांना पडद्याच्या माध्यमातून लोकांना ते दाखवत आहे ना, त्याच्यातून नशामुक्त करत आहे लोकांना। मग ती शाळा असो, कॉलेज असो, अशा अनेक प्रकारचे उपक्रम जिथे तिथे सुरू आहेत। आदिवासी वाडे असो, या ठिकाणी कशा प्रकारचे चित्रपटात जनतेसमोर घेऊन जाणार आहात आणि शालेय विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, कशा प्रकारे त्यांच्या समोर हा चित्रपट नेण्यासाठी आपण शासनाकडे मागणी कराल आणि युवा पिढी घडण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न राहतील? आता शासनाने मला 26 तारखेला महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार सेवा पुरस्कार मला दिलेला आहे। आता खरं तर माझी जिम्मेदारी खूप वाढलेली आहे आणि मी आता पुढे शाळेत आणि कॉलेजात लवकरात लवकर मुलांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे। चित्रपटगृहामध्ये चित्रपटावरती कर आकारला जातो, तिकीटच्या अनुषंगाने मग महाग विक्री होते। हा चित्रपट करमुक्ती होण्यासाठी किंवा युवा पिढी घडण्यासाठी कशा प्रकारे आपण शासनाकडे कशा प्रकारची मागणी कराल? हा, शासनाकडे मी एवढीच मागणी करणार आहे आता, कारण हा पहिला तर पिक्चर टॅक्स फ्री करावं त्यांनी, कारण हा तळागाळात पोहोचला पाहिजे। कारण व्यसनाची समस्या खूप मोठी आहे। जर का व्यसनमुक्त भारत मुलं घडतील तर भारत घडेल असं मला वाटतं। या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेले होते जितेंद्र मुंडकर, एक रायटर आहेत, अभिनेता म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि युवा पिढी घडण्यासाठी हा चित्रपट त्यांच्या जनतेपर्यंत आणि युवा पिढीपर्यंत जाण्यासाठी हा करमुक्त टॅक्स फ्री चित्रपट करण्याची त्यांनी शासनाला विनंती केली आहे। भविष्यात हा जर करमुक्त टॅक्स फ्री जर चित्रपट झाला तर अनेक युवक युवती हा चित्रपट पाहून व्यसन पासून दूर राहतील आणि एक भारत सक्षम भारत आपल्याला पाहायला मिळेल। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, विचुंबे।